आता आपण बोलतो मुंबई कोळ्यांची, पण मुंबई कोळ्यांची राहिली नाहीये. मुंबई आता लोकांच्या घशात गेलेलं आहे. आमच्या ज्या विक्रेत्या महिला आहेत, जे गर्वानी मासे विकत होते, आम्ही मच्छीवाले आहेत, आज ते लोकांची भांडी घासतात. उत्तर भारतीय लोक आंबे बी विकू शकतात, आंबे विकून 4 महिने गावी जाऊ शकतात, पण आमचा व्यवसाय असा आहे की आम्ही कुठे जाऊ शकणार नाही. आम्हाला मच्छीशिवाय अजून पर्यायच नाही. काय कारवाई केलीच त्यांनी, सगळं तोडफोड केलं, मासे सुद्धा नेले, परत फाईन भरायला लावली, एवढं सगळं केलंय त्यांनी. मग ते आम्ही कसं नाही म्हणणार ना. जर नाही हे केलं नसतं तर आम्ही विषय. कारवाई कशासाठी केली ते कशासाठी केली ते थोडी सांगणार आहेत. त्यांनी सांगितलं नाही, विचारलं तर म्हणतात वरून ऑर्डर आलेली आहे. गाडी आली 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 सगळं सामान भरतात आणि टाकून देतात गाडीमध्ये आणि घेऊन जातात. मग त्यांच्या पाठी धावायचं कुत्र्यासारखं आणि ते सामान घेऊन यायचं पैसे भरून आणि पुन्हा 8 दिवस झाले का तीच गत. आज वर्षानुवर्ष चाललेलं हे कुठेतरी बंद व्हायला पाहिजे. मुंबईत अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे मुंबईची ओळख ठरते. अशीच एक महत्त्वाची ओळख म्हणजे मुंबईतले मासळी बाजार. गेल्या अनेक दशकापासून, खरं तर शतकांपासून मुंबईतले मासळी बाजार जे आहेत हे त्या ठिकाणी कार्यरत आहेत आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मासळी बाजारात मुंबईकर हे मासे विकत घ्यायला येत असतात. परंतु गेल्या काही वर्षांपासून या मासळी बाजारांवर कुठेतरी एक धोक्याची घंटा किंवा एक टांगती तलवार जी आहे ही आपल्याला पाहायला मिळते. सातत्यानं आपल्याला असे वाद निर्माण होताना दिसतात की आता मासळी बाजार जो गेल्या अनेक वर्षांपासून त्या ठिकाणी सुरू आहे तो बंद करण्यासाठी काही यंत्रणांचा दबाव येतोय, काही प्रायव्हेट बिल्डरांचा दबाव येतोय, काही लोक आहेत ज्यांचे राजकीय हितसंबंध असतील किंवा ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात कुठेतरी सत्ता असते, अशी लोक हा मासळी बाजार बंद पाडू इच्छित आहेत. आणि त्याच्या विरोधात अनेक वेळेला मुंबईचा मूळ समजला जाणारा कोळी बांधव जो आहे हा पेटून उठतो, आवाज उठवतो. असाच एक प्रकार मुंबईतल्या सांताक्रूज इथल्या वाकोले इथल्या मासळी बाजारात घडला. काही दिवसांपूर्वी एका वृत्तपत्रामध्ये बातमी झळकली की मुंबईतल्या वाकोला येथील धोबीघाट मासळी बाजारात तुम्ही मासे जे आहेत हे कापून विकू शकणार नाहीत. तुम्हाला जर विकायचे असतील तर ते अख्खेच्या अख्खे विका. आता मला सांगा, हा 10 किलोचा मासा या ठिकाणी माझ्या पाठीमागे जो दिसतोय, हा जर विकायचा असेल तर हा अख्खाच्या अख्खा मासा घ्यायला कुठला गिराईक येणार आहे? त्यामुळे मासळी बाजारच नव्हे तर ह्या कोळी बांधवांचा उदरनिर्वाह सुद्धा मोठ्या प्रमाणात धोक्यात येतोय. आपल्यासोबत या ठिकाणी मासे विक्रेते आहेत आणि ह्या कोळीण आहेत ज्या खरं तर मुंबईच्या ओळख आहेत, मुंबईची आक्रमक ओळख म्हणून या सगळ्या कोळींकडे कायमच पाहिलं गेलेलं आहे. आता त्यांचं म्हणणं काय आहे हे सुद्धा आपल्याला ऐकून घ्यायचं आहे. आणि खरंच जसं वृत्तपत्रामध्ये सांगितलेलं होतं की बातमी आलेली आहे की इथल्या स्थानिक बीएमसी प्रशासनाने आता आदेश काढलेत की मासे न विकता विकायचे आहेत. तर हे खरं आहे का, यात तथ्य आहे का? आणि खरंच असा जर आदेश आलाच तर तो मुंबईभरात लागू झाला तर त्याचे परिणाम काय होतील हे जाणून घेण्यासाठी आज आम्ही यांच्याशी चर्चा करणार आहोत. नैना पाटील आहेत, या कोळी बांधवांच्या प्रश्नांना घेऊन कायमच लढत असतात. त्यांचा स्वतःचाही अशा पद्धतीचा धंदा आहे. मला सांगा, किती वर्षांपासून तुम्ही खरं तर या सगळ्या व्यवहारात आहात? या व्यवहारामध्ये मी 12 वर्षाची होती तेव्हापासून हा व्यवहार करते, माशाचा धंदा करते. आणि कृती समितीमध्ये मी आज 10-15 वर्षापासून मी कोळी विक्रेत्या महिलांसाठी काम करते आणि प्रत्येक गोष्टीला त्यांच्यासाठी मी उभी राहते. आणि माझं नाव नैना पाटील. मी 4-5 दिवस अगोदर एका पेपरमध्ये आलेलं की मच्छी कापून न देता पिशवीत घालून असंच द्यायला पाहिजे. पण हे जे ब्रिजवरती जे मच्छीवाले आहेत हा एक फक्त निमित्त झालेला आहे. पण जर ह्यांच्यावरून जे समजतं आम्हाला की हा जो पेपरला आलेला, न्यूज पेपरला जो आलेला आहे मच्छी कापून न द्यायचं, ह्याच्यावर कारवाई बीएमसी करणार, तर हा आमचा धोरण आहे की हा पूर्ण मुंबईसाठी होता. पण हे कुठेतरी मग नंतर हा बॅक करायला गेलं की नाही मच्छी आम्ही असं काही बोललेलो नाहीये, मच्छी तुम्ही कापून नाही दिलं तर कस्टमर घेणार नाहीये.
पण आमचं आता एक असं आहे की कुठल्याही अधिकाऱ्याने दिलेलं आहे हे चुकीचं आहे. मासे कापल्याशिवाय कस्टमर घेणार नाही आणि आमचे 10-10, 40-40 किलोचे मासे असतात आणि जसं न्यूजपेपरला आल्यापासून ह्या लोकांना इकडच्या अधिकाऱ्यांनी एवढं त्रास दिलेलं, यांचं माल उचलून फेकून टाकलेलं, पोलिसांनी यांना त्रास दिला आणि जेव्हा महापुरांना कळलं तेव्हा महापूर इकडे आले, त्यांना आश्वासन दिलं की तुम्ही मच्छी विका, कापून द्या, तुम्हाला कोण त्रास देणार नाही. त्याच्यानंतर सुद्धा काल 12:30ला गाडी परत लागली आणि परत त्यांना सांगितलं धंदा बंद करा और तुम गाडीमध्ये बसा आणि पोलीस स्टेशनला चला. तेवढ्यात मी आली, त्यांना रोखलं मी बोली तुम्हाला कोणी आदेश दिलाय त्याचं नाव आम्हाला पहिला पाहिजे. कुठल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं तुम्हाला इकडे धंदा करायला नाही द्यायला पाहिजे म्हणून तुम्हाला कोणी सांगितलं? तर ते म्हणाले नाही वरून आम्हाला ऑर्डर आहे. तर आम्ही विचारलं की वरून ऑर्डर कोणाची आहे? जर महापूर इकडे येऊन गेलेले आहेत, त्यांनी मीडियाला एक स्टेटमेंट दिलेलं आहे की हे लोक इकडे धंदा करणार, मग तुम्ही आता परत का आले करून? असं जर चालत राहिलं तर आम्ही पूर्ण मुंबईच्या महिला, कोळी महिला, विक्रेत्या महिला आम्ही रस्त्यावर उतरणार. हे कुठेतरी आता थांबायला पाहिजे असं माझा एक आवाज आहे, आवाहन आहे. आणि जय हिंद, जय महाराष्ट्र. ताई मला सांगा, जर अशा पद्धतीची नोटीस कुठे लावण्यात आलेली नाहीये, प्रशासनाचा कुठला अधिकारी आलेला नव्हता, फक्त एका बातमीच्या आधारावरती सगळ्यांच्या मनात घबराट पसरली, पण खऱ्या अर्थानं अशी काही कारवाई झाली का? तुम्ही स्वतः इकडे धंदा करता. कारवाई म्हणजे सगळं उचलबांगडी केली ना, कारवाई केलीच त्यांनी, सगळं तोडफोड केलं, मासे सुद्धा नेले, परत फाईन भरायला लावली, एवढं सगळं केलंय त्यांनी. मग ते आम्ही कसं नाही म्हणणार ना? जर नाही हे केलं नसतं तर आम्ही विषयच कारवाई कशासाठी केली? ते कशासाठी केली ते थोडी सांगणार आहेत. त्यांनी सांगितलं ना, विचारलं तर म्हणतात वरून ऑर्डर आलेली आहे आणि ना वरून कोणाची ऑर्डर आली ते सांगणार तेव्हा आम्ही जाऊन साहेबांना भेटणार ना. ते सुद्धा सांगत नाही, फक्त वरून तुम्ही उठा नाही तर पोलीस स्टेशनला चला. ही कुठली भाषा आहे? किती वर्षापासून बसता तुम्ही इकडे? किती वाटे आहेत इकडे? किती लोक बसतात? इथे आमच्याकडे 22 लोक बसतात आहे आणि मी 90ला माझे मिस्टर वारले तेव्हापासून इथे बसते आणि बाकीचे लोक माझ्या अगोदर पण आहेत. आता ही तिसरी पिढी म्हणाल तरी चालेल, काहींचे नातवंड आहेत, काहींची मुलं आहेत आणि काय आता आम्ही स्वतः आहे म्हणायचं, कारण आमचं वय ते झालेलं त्या हिशोबाने आम्ही आहे. तर मी म्हणजे एवढ्या वर्षापासून यांना काही सुचलं नाही आणि आताच कसं सुचलं? पहिलाच करायचं होतं ना ते. आता तुम्ही डायरेक्ट येऊन बोलता उठा आणि जावात, कुठे जाणार आम्ही? ह्याच्यासाठी आम्ही नैनाताईला बोलवून त्यांना सांगितलं, त्यांच्या कानावर ही गोष्ट टाकली अशाला असं आहे, तर त्यांनी येऊन आम्हाला सहकार्य केलं. यापूर्वी सुद्धा अशा कारवाया झालेल्या आहेत, कारण इल्लिगली अनधिकृतपणे रस्त्यावरती अशा पद्धतीने धंदा करणं हे चुकीचं आहे असं कारण देऊन महापालिकेने, पोलीस प्रशासनाने कारवाया केलेल्या भरपूर केलेली. नुकसान होतं खूप. माल घेऊन जायचे, फाईन भरवायला लागायचे 12,500 किती फाईन घ्यायची? 12,500 पोलीस स्टेशन मध्ये. पोरांना म्हटलं घेऊन जायचे, कधी बायकांना पण घेऊन जायचे. असं 3-3 पिढ्यांपासून इथं तुम्ही धंदा करताय, तर याला कुठेतरी कायद्याचं संरक्षण मिळावं यासाठी प्रयत्न नाही केला? भरपूर पत्र पडले तिकडे, त्याला कोणी विचारत नाही आहे. काय प्रयत्न केले? प्रयत्न केले म्हणजे नगरसेवक आहे इथले, त्यांना जाऊन भेटलं, त्यांच्याकडे चर्चा केली. ते म्हणाले हा फक्त आश्वासनं देत राहिले, अजून कोणी काही केलं नाहीये. आता बघूया याच्या पुढे कोण काय करते का, हा विचार आम्ही करतोय. कारण आता ही जी आणून ठेवलेला आहे काय म्हणतात त्याला, कंटेनर, त्यामुळे आम्हाला इतका 3 वर्षापासून त्रास होतोय. रस्त्याचं पण काम चालू आहे इकडे, बीएमसीचं काम आहे. अहो आता त्यांना आम्ही सहकार्य करतोय ना, आम्ही त्यांना सहकार्य करतोय, कारण ते रस्त्याचं काम आम्ही काही अडवत नाही. आम्ही एका बाजूला, तरी सुद्धा बीएमसीची गाडी काय येते. जर आम्ही सहकार्य त्यांना केलं नाही तर यायला पाहिजे आहे, मान्य आहे, कारण आम्ही त्यांना रोखतो. आम्ही तर तसं काय रोखत नाही, आम्ही आमची जागा व्यवस्थित करून आम्ही बसतोय. रोडवर नाही म्हणून काम चालू म्हणून पुढे बसते, तर पाठीमागं सगळे बसतात. एक छोटी छोटी जागा घेऊन पाठीमागं बसतात. रोडवर कोणच नाही बसत. नियमांचं पालन करून आम्ही इकडे आमचा उदरनिर्वाह आम्ही कमवतो असं जर तुम्ही सांगितलं तर नाही का? सांगितलंय ना तसं. हे बघा, हा जो रोड आहे ना, या रोडच्या अलीकडे आम्ही येतच नाही, आमचं त्या बाउंड्री मध्येच नाही आहे. हे जे बाथरूम आहे त्या लाईनीला आम्ही बसतो. आता हे सगळं काम रस्त्याचं चालू आहे म्हणून हे पुढे आहे, ना तर हा आमचा एवढा पुढे येतच नाहीये ना तिकडे, म्हणून हे पुढे लावलंय. नाही तर नाही, पाठीमागच असतो आम्ही, कोणाला त्रासच नाही. म्हणणं हे जे कंटेनर पहिला आणून ठेवले ते काढावं आणि ते आम्हाला साफसफाई करायचा मोका द्यावा. आम्ही स्वखर्चाने सुद्धा ओटा बांधून घेऊ शकताय. ते येऊन बीएमसीने तोडावं नाही, कारण आम्ही बनवतो आणि ते येऊन तोडतात आणि म्हणतात घाण होते म्हणून.
आता बनवलेली जी जागा आहे त्यात तुम्ही येऊन तोडणार, मध्ये घाण होणार नाही. माशी आहे म्हटल्यावर त्याला पाणी जायला वगैरे रस्ता. आणि पूर्वी कुठे घाण होत होती तेव्हा पण तुम्ही आम्हाला त्रासच देत होतात. तर आमचं काय म्हणणं आहे, कोणीतरी दखल घ्यावी आणि हे करावं. आता हल्ली खूप ऐकायला मिळतं मुंबईमध्ये की या मासळी बाजारामुळे ना वास येतो आणि या वासाचा त्रास होतो. नेमका हा त्रास होतो कोणाला? तुम्हाला कोणी येऊन असं सांगतं का? तुम्ही पण इकडे धंदा करता? हा, मी पण इकडे धंदा करते, पण कोण आम्हाला असं येऊन सांगत नाहीये की आम्हाला त्रास होतो करून. असं कोणच बोलत नाहीये. पब्लिक पण बोलत नाही. आम्ही तिकडे बसतो ना कोपऱ्यावर, खाडीच्या बाजूला, मग त्रास कसा होणार? आम्ही मध्ये बसलो किंवा आमचं पाणी बाहेर आलं की उलट गिरायक येतात, मोठ्या प्रमाणात येतात. गिरायक त्या साईडनेच येतात. साधे आपले लोकलच गिरायक असतात, लोकल गिरायके असतात. कोण व्हीआयपी गिरायक येत नाही. आपले लोकल असतात ना जे, ते स्लम मधलेच गिरायके आहेत आमच्याकडे. काय व्हीआयपी गिरायक ऑनलाईन मागवतात वाटतं. हा, ते आता व्हीआयपी लोकांनाच माहिती ते ऑनलाईन मागवतात, कसे काय करतात ते. पण आमच्याकडे तर अजूनही ऑनलाईन आहे. किती वेळ बसता तुम्ही? तर सकाळी 12ला बंद आणि संध्याकाळी 4 ते 9 या वेळात आम्ही. ठराविक वेळात तुम्ही बसता. हा, टायमिंगच आहे आमचं एवढं की एवढं बसायचं, त्याच्यानंतर नाही. मग ते आमची साफसफाई करून मग आम्ही घरी जातो. मग कोणाला वास येतो आणि म्हणजे वाहतुकीला कधी त्रास होत नाही, लोकांना कधी त्रास होत नाही. कसलाच त्रास होत नाहीये. बाकी इथे कोण लावते करते पण- त्यांनी त्यांची चौकशी करावी. आणि तक्रारी करतो कोण? असं निदर्शनास आलंय तक्रारी? तक्रारी केल्याशिवाय इकडे येतात का बीएमसी वाले, पोलीस वाले? कोण करतं तक्रारी? काय ते माहिती? आम्हाला माहित नाही. तर मग कशाला हवं होतं? ते आम्हाला माहित नाही. कोण करतं, कुठून करतं ते पण कळत नाही. खाली गाडी आली 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 सगळं सामान भरतात आणि टाकून देतात गाडीमध्ये आणि घेऊन जातात. मग त्यांच्या पाठी धावायचं कुत्र्यासारखं आणि ते सामान घेऊन यायचं पैसे भरून आणि पुन्हा 8 दिवस झाले का तीच गत. आज वर्षानुवर्ष चाललेलं हे कुठेतरी बंद व्हायला पाहिजे. आणि मला सांगा, आता हा रस्ता जो आहे हा पूर्वी जसा रस्ता होता तसा राहिला नाही. सिमेंट कॉन्क्रीट झालेला आहे, पूर्णपणे काम झालंय. आता हळूहळू या ठिकाणी रिडेव्हलपमेंट होते, मोठ्या प्रमाणात मोठमोठे टॉवर उभारले जात आहेत या ठिकाणी. तुम्हाला असं वाटतं की या टॉवरमुळे कुठेतरी इथे राहायला येणारा जो उच्च वर्ग आहे, उच्च मध्यम वर्ग आहे, त्यांना तुमचा त्रास होत असावा असं वाटतं का? नाही नाही, कसं वाटणार? जर आम्हाला ही सुविधा करून दिली, पाण्याची, लाईटीची, सगळं बोटे वगैरे बांधून दिलं आणि तिथे भिंत जर घातली तर त्यांना काय आम्ही दिसणार नाही? आणि वास आहे काय? हा कचऱ्याचा वास जातो, त्या गटराचा, नाल्याचा वास जातो, त्याचं काय आहे? ते बंद करू शकता तुम्ही? नाही ना. माशी आहे म्हटलं तर थोडंफार वास येणारच. मग ते काय कोण सांगते का आपण ऑक्सिजन घ्या म्हणून? पण न कापता तुम्ही मासे विकू का शकत नाही? काय कारण आहे? का एवढा मोठा मासा आता ज्याच्याकडे लहान सुरी आहे तो कापणार आहे का 10 किलोचा मासा? आता एवढा एवढा कोण पाव किलो मागते, कोण अर्धा किलो मागते. 15 किलोचा मासा कोण खाणार आहे? आता सध्या कामावरची लोक एवढी त्रासलेली भाव काय असतो आणि 10 किलो 15 किलो मासाचा? 200 रुपये किलो म्हटलं तर 2000. 2000चा एक मासा घेऊन काय करणार एक परिवार? विकला तर आपल्याला भेटले 200-300 रुपये भेटले, 400 भेटले, बस झालं ना. आमचा निवारासाठी बस झालं. काय होते दिवसभराची कमाई साधारण? बघा, कमाई 50 पण होते, 100 पण होते, 500 पण होते, 1000 पण होते. हे आम्ही तुम्हाला सांगायला नको आहे, कारण आता मुंबईमध्ये सगळं मोबाईलवरती माहिती पडते काय आहे आणि काय नाही. पण तेवढं जर कष्ट करूनच करतोय ना, का चोऱ्या करायला येतोय की बाबा उठा उठा जावा जावा, आम्हाला हेच नाही पाहिजे. आणि हा जो लागू कोणी केलेला आहे ना, त्यांनी समोर येऊन सांगावं ना. पण महापौर तर येऊन म्हणाले ना की असं काही निर्णयच नाही, तुम्ही मावरं विका, मी आहे तुमच्या पाठीशी. महापौरकडे जाणार आम्ही, त्यांच्याशी चर्चा करणार आणि विचारणार त्यांना, बाबा तुम्ही आश्वासन दिलं त्याचं काय करता? कारण का आता लय डोक्याच्या वर पाणी गेलेलं आहे, डोक्याच्या वर पाणी गेलेलं आहे. आता बस झालं. नाही दिलं व्यवसाय करायला तरी चालेल, पण ते मुद्दाम येऊन आम्ही बसणार म्हणजे बसणार. थोडे थोडे मासे आणणार पण बसणार तिकडे. बघूया नंतर काय होईल ते. आता मला मूळ प्रश्नाकडे यायचंय नैनाताई. यामध्ये ना काय होतंय, भाजपचं सरकार आहे आता, मुंबई महापालिकेत पण भाजप निवडून आलेलं आहे, सत्तेवरती आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना, त्यांच्या मुखपत्र सामनामध्ये अशा पद्धतीचा बातमी आली आणि त्यामुळे कुठेतरी संभ्रम पसरला असं म्हणतात. राजकारण होतंय तुमच्या आधारावरती, या ठिकाणी निव्वळ राजकारण होतंय, माती भडकवली जात आहेत असाही आरोप सत्ताधारी करताय. याला काय उत्तर द्या? नाही, असं आहे का, बघा हे आमचं पोटाचा प्रश्न आहे. आम्ही
आम्ही जे मच्छी विकतो ते जास्त राजकारण मध्ये आम्ही जाऊ शकत नाही का आमचा व्यवसाय आहे. आम्ही कोणाच्या बी विरोध आम्ही बोलू शकत नाही. ना विरोधी पक्षाच्या नेत्याचा विरोध बोलू शकतो ना सत्ताधारीचा विरोध आम्ही बोलू शकतो. उद्या आम्ही विरोध बोलायला गेला तरी आमच्यावर कारवाई करणार ते. म्हणून आमचं मरण झालेलं आहे ह्याच्यात. आमचं कोळी समाजाचं विक्रेत्या महिलांचं मरण झालेलं आहे. आम्ही बोलणार तरी कोणाचा विरोध. म्हणून आम्ही कसं जेव्हा आमच्यावर येतं ना बोलतात ना आ बेल मला मार त्या हिशोबाने मग नंतर मग आमची लढाई आम्ही स्वतः लढतो. जेव्हा करून कोणाला तरी दया येते विक्रेत्या महिलांवरती नाही ह्यांच्यासाठी आपण उभं राहायचं. वोट बँक पाहिजे आम्हाला त्याच्यासाठी उभं राहायचं. तर माझा एकच आहे विरोधी पक्ष नेत्यांना सुद्धा आहे आणि पक्षामध्ये जे आहे त्यांच्यासाठी बी एक रिक्वेस्ट आहे की आमचा वापर करू नका. आमचा पोटाचा प्रश्न आहे, आमचा व्यवसाय आहे आणि व्यवसायामध्ये आम्ही पॉलिटिक्स आणू शकत नाही. मावशी ऐकलं का तुम्ही काय बोलत होत्या? ऐकलं मी. काय तुमचं काय म्हणणं आहे? माझं पण हेच म्हणणं आहे की आम्ही एवढ्या वर्षापासून बसतोय. आमची काही दात कोणी घेतलेली नाही. बस फक्त बसतोय. येतात बीएमसीच्या गाड्या येतात, पोलीसवाले येतात, उठवा उठा उठा बंद करा बंद करा. हेच चाललंय एवढ्या वर्ष आमच्या पाठीमागे. कुठे जायचं कोणाकडे जावं होतं ते कोण बोलणार हा तुम्ही बसा 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 आणि मागणं गाड्या पोलीसच्या परत बीएमसीच्या गाड्या हे चालूच आहे आमच्या पाठी. मग काय करायचं आता. त्रास तर आहे जीवाला. हप्ते मागत असतील ना? हप्ते नाही पैसे वगैरे नाही देत. नक्की का? पैसे नाही हप्ते मागणार नाही ते कारण पकडले जाणार ना. पावती देतात आम्हाला. पावती देतात. अधिकृत हो हो पावती घेतात म्हणजे तुम्हाला बसायला इकडे आलो. हा अलाउट आहे. पावत्या देत होते. आता काय पावत्या बिवत्या पण नाही आणि काहीच नाही. पूर्वीच्या पावत्या आहेत आमच्याजवळ जमा आहे सगळं आहे. कितीची पावती फाडतात? ते पूर्वी काय त्या 2 रुपये होतं. 2 रुपये आता आता 1250. महिन्याला कितींदा? काय 2 वेळा पण होते 3 वेळा पण होते. महिन्यातून कमाई किती आहे आणि तुम्ही फाईन भरणार किती? भरणार किती याचा विचार आता लेखा तूच कर की आम्ही कमवायचं काय त्यांना द्यायचं काय. माझे मिस्टर अटॅक पॅरलेक्सचे आहेत. मी बाईक बघ कशी दिसते तुला. कुठल्या कुठल्या मासळी विकता इकडे? इथे आम्ही जे जास्त खप कुठला आहे? जास्त गोड्या पाण्याचा माशांचा आहे. गोड्या पाण्याची सुरमई बांगडा हे खूप कमी कमी आहे. कारण तिकडेच कमी आहे म्हणून इकडं कमी आहे. तिकडे भाव जास्त आहे म्हणून इकडे पब्लिक भाव देत नाही त्या मच्छीला. असं आहे. छोटे छोटे वाटे आहेत. छोटे छोटे मच्छी आणि हे गोड्या पाण्याची मच्छी चालते जास्त. बस हेच चाललंय आमच्या एवढ्या वर्षापासून हेच चाललंय आमच्या पाठीमागे. आली बीएमसी उठा 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 डायरेक्ट फुलडोजर घुसवतात तोडून टाकतात. बॉक्स फॉक फळे बिळे सगळं काय करणार. त्याच्याबरोबर लेडीज हा हो जाऊ नका पुढे. आता मला सांगा मुंबईभरात असे किती मासळी बाजार आहेत त्याच्यावरती किती कोळी बांधवांचा उदरनिर्वाह चालतो साधारण? आता बघायला गेलं तर पूर्ण टोटल महानगरपालिकाचे मार्केट 108 आहे आणि आमदार खासदारांनी बनवलेले 60-65 मार्केट आहे आणि त्याच्यावरतीच तिथेच सगळ्या विक्रेत्या महिला आहेत. असे छोटे मोठे मार्केट आहे. आता पहिल्यासारखा आमचा धंदा राहिलेला नाहीये ज्याच्याकडून ऑनलाईन मासे भेटायला लागलेत लोकांना घरपोच. तुमच्याकडनं जात असतील ना ऑनलाईन? पण नाही ना आमच्याकडून जात नाहीये. मोठ्या मोठ्या कंपन्या ज्या आहेत त्यांनी हे ऑनलाईन लॉकडाऊन पासून हे ऑनलाईन चालू केलेलं आहे. आमचा आज मार्केटमध्ये आमची ही परिस्थिती झालेली आहे जिथे आमच्या 50-100 महिला होत्या त्या महिला आज घरात बसलेल्या आहेत. आता आपण बोलतो मुंबई कोळ्यांची पण मुंबई कोळ्यांची राहिली नाहीये. मुंबई आता लोकांच्या घशात गेलेलं आहे. आमच्या ज्या विक्रेत्या महिला आहेत ज्या गर्वानी मासे विकत होते आम्ही मच्छीवाले आहेत आज ते लोकांची भांडी घासतात. ही परिस्थिती धंदा बंद करून ही परिस्थिती आमच्यावर आलेली आहे. ज्या बाजारात 200-300 महिला बसत होत्या त्या बाजारामध्ये 10-20 महिला आज बसलेल्या आहेत आणि त्याच्यात ते इतर धंदा सुद्धा करू शकणार नाही का. त्यांचा लायसन्स वरती राखीव मच्छीचाच धंदा दिलेला आहे. मच्छीचाच धंदा दिलेला म्हणून ते इतर काही करू शकणार नाही. आता उत्तर भारतीय लोक आंबे बी विकू शकतात. आंबे विकून 4 महिने गावी जाऊ शकतात. पण आमचा व्यवसाय असा आहे की आम्ही कुठे जाऊ शकणार नाही. आम्हाला मच्छीशिवाय अजून पर्यायच नाही. काय नाही आम्ही बायका पेटी घेऊन आंबे विकू शकतात ना आम्ही आमच्या जागेवर आंबे विकू शकतात आम्ही. पण मला एक गोष्ट सांगा आता हे मोठमोठे टॉवर झालेत कॉम्प्लेक्स झालेत इथे जर घर बसल्या त्यांना स्वच्छ पद्धतीनं
ऑनलाईन जर मासे विकत मिळत असेल तर ते का नाही घेणार? आम्ही सुद्धा स्वच्छ आणि चांगली मासे देतो. तुम्ही ऑनलाईनचे मासे बघा आणि आमचे विक्रीत्या महिलांचा काय काय फरक आहे तुम्हीच सांगा. खूप जमीन आसमानचा फरक आहे. त्यांचा कोल्ड स्टोअरचा माल असतो. स्टोरेज म्हणजे कोल्ड स्टोरेज. हा, ते स्टोरेज केलेला असतो. त्यांची क्वालिटी, ते 300 रुपये प्रॉन्स घेतात ना साफ केलेला, तो किती दिवस तो फ्रीजर मध्ये असतो. त्याच्यानंतर ते आपण मागवतो माल आणि ते बघा आणि आपलं फ्रेश घेऊन जाऊन खाऊन बघा, खूप फरक आहे. तुम्ही फ्रोझन माशामध्ये चव नसते. ते किती पण तुम्ही कसं पण मसाला घाला तर चव नसते. आणि आमचा मासा घेऊन जाऊन बघा, फक्त मसाल्यामध्ये पण केला तरी चव किती लागते. मग एकदम ताजे असतात. किती दिवस चालतात असे मासे आपले बाहेर? 2 किंवा 3 2-3 दिवसाच्या आत विक्री होते. 2 दिवसात विक्री होते आमच्याकडे. 2 दिवसात. आज आणलं की उद्यापर्यंत आज थोडं आणतो तर आजच्या आजच होऊन जातं. आम्ही जास्त माल आणत पण नाही. जेवढं विकायचं तेवढंच आणतो माल. आणि जे फ्रोझन असतात ते किती किती दिवसाचे असतात? येतं की महिना 15 दिवसाचे असतात ते. मग ते विचार करा, ते व्हेजिटेबल, ते वाटाणे वगैरे पण फ्रोझन घेतात. त्याच्यामध्ये बघा ते काढल्यावर ते कसे मऊ असतात. ते त्यांना कधी कधी वास पण येतो. त्यांना त्या वाटाण्याला, त्या मटरला पण वास येतो. पण माशांना वास येत नाही ना, असं त्यांचं म्हणणं आहे. काय वास येत नाही, नाक त्यांची कुजलेत, वास येत नाही ग माशांना बाई. त्या कंपनीमध्ये जर मासे, मोठी कंपनी आहे, त्या कंपनीत ते साफ करून धुवून मासे देत असतील आणि ते महिना 2-2 महिने 3-3 महिने ते ठेवून मासे तुम्हाला ऑनलाईन चालतं. पण कोळी महिलांनी रोज फ्रेश विकणं ते नाही चालत आहे का? त्याचा तुम्हाला वास येतो. अजून किती तुम्ही आम्हाला त्रास देणार कोळी लोकांना? हे कुठेतरी थांबायला पाहिजे, बंद करायला पाहिजे. आज तुम्ही बोलता मार्केटात गेला की मासे महाग असतात. तुम्ही विचार करा, समुद्रात मासे आहेत का? आज सुरमई 1500 रुपये किलो आहे. आज सुरमई आम्हाला 300 रुपये किलो असलं तर आम्ही 600 रुपये देतो. पण मी जर होलसेल मधनच बाजार मी 1200 रुपये किलो आणणार, मला खर्च सकट 1300-1400 रुपये किलो घरात पडला तर मी 1500-100 रुपये नको कमू का? मी 100 रुपये नको कमू का? मग फायदा काय माझा बसून तिकडे? माझा फायदा आहे काय मार्केटमध्ये? आम्हाला लायसन रिन्यू करायला लागतं, आम्हाला भाडं भरायला लागतं गव्हर्नमेंटला. मग सगळं माफ करा ना कोळी महिलांना. कशाला घेताय भाडं बिडं? नका घेऊ. विचार करा ना. आज बोंबील, आम्हाला गरमीच्या सीझन मध्ये बोंबील आले तर आम्ही ते जास्त बोंबील असले तर आम्ही सुकवतो त्याला, आणि पावसात 4 महिने मासे नसले तर आम्ही ते खातो. आज बोंबील नाहीये समुद्रामध्ये, आज सुकवून. मावशी हसत होत्या का? खरोखर ही जे बोलते ना बोंबील नाहीये गेले कुठे बोंबील? अरे खरोखर ना, समुद्रातलं तर वाटत झुंडच कुठेतरी पळाली आहे. समुद्रातली प्रत्येक माशांची झुंड पळाली. जशी माणसं आता झुंड व्हायला लागली ना, नाहीये मासे. कारण एक टायमाला इतकं सुंदर मासे भेटायचे ह्या महिन्यामध्ये. मी स्वतः तिकडे गुलाब्याला जायची तर सुकवायची. ते मध्ये कपरेट आहे ना, इथे सुकवून आणि घरी घेऊन यायचे. आणि आम्ही 4 महिने ते गणपती वगैरे झाल्याच्या नंतर पुन्हा व्यवसाय करायला आम्ही जायचो. आता ते दिवस राहिलेत नाही. आता 4 महिन्यात काय खायचा तो विचार पडलाय. आणि हे सगळं असताना आणखीन प्रशासन वेगळ्या पद्धतीनं तुम्हाला त्रास देते असं तुमचा? कायदा काढतात आहे. कायदा काढायच्या अगोदर विचार करा नाही. तुम्ही का नाही गुंपण टाकून ठेवला तिथे? आणि बाबा ह्या लोकांनी नाही व्यवसाय करायचा, पहिल्यापासून तयारी तुमची हवी होती ना. आता तुम्ही उचल बांगडी करता, माणसं जाणार कुठे? मग नोकऱ्या द्या. वय झालं. वय झाले. आणि मुलं पण आजकाल वेगळ्या बायकांना घेऊन राहायला लागते मुलांना पण. मग आम्हाला नको. मुलं बाळा तर आता ह्या व्यवसायात येत पण नसतील. येतात. लॉकडाऊन मध्ये माझी मुलं येतात आणि लहान शाळेत जायची तेव्हा पण ह्याच्यामध्ये आलेली आहेत माझी मुलं. हो, आमची मुलं. हा व्यवसाय असा आहे की आम्ही कोळी महिला विक्रीत्या, आम्ही मुलांवरती डिपेंड नाहीये. मुलं आम्हाला पैसे देणार आणि आम्ही त्यांच्या जीवावर जेवणार, आम्ही तसं नाहीये. मुलांनी जर आम्हाला नाही सांभाळलं तरी 70च्या वयात आम्ही मासे विकून आमचं पोट भरू शकतो. आमच्या आता बी महिला 100च्या पार झालेल्या महिला आज बी मार्केटात मासे विकतात, स्वतःचं पोट भरतात. की माझा मुलगा मला पैसे देणार आणि मी जेवणार असं नाहीये. आमच्या महिला एवढ्या सक्षम आहेत की स्वतःचं पोट स्वतः भरू शकतात. फक्त शासनाने आमच्यावरती दया करावं आणि आमचा व्यवसाय जसं चालू आहे तसं चालू ठेवावं. निश्चित. तर अगदी पोट तिडकीने ह्या कोळीन आणि ह्या सगळ्या मावशा ज्या आहेत ह्या आपलं म्हणणं मांडतायत. त्यांच्या व्यवसायाच्या समोर कुठली आव्हानं उभी आहेत ते सुद्धा अगदी सविस्तर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला.
मला वाटतं हा प्रश्न फक्त राजकारणाचा नाही आहे, हा अस्मितेचा नाही आहे, हा स्थानिक भूमिपुत्रांच्या प्रश्नांचा नाही आहे, हा बदलत्या काळाचा तर आहेच, परंतु त्याचबरोबर हा एका सर्वसामान्य मेहनत करून आपली रोजीरोटी कमावणाऱ्या एका पिढीचा सुद्धा आहे. आणि मला वाटतं ह्याच दृष्टिकोनातनं, किमान माणुसकीच्या दृष्टिकोनातनं या सगळ्या प्रश्नांकडे सरकारला, प्रशासनाला पाहायला हवं. त्यासाठी व्यवस्थित धोरण आखायला हवं. एखादा निर्णय केला आणि ते निर्णयाची अंमलबजावणी अमानुषपणे करून त्याच्या परिणामांची कुठलीही तमा न बाळगता जर तो राबवण्याचा प्रयत्न केला तर निश्चित अशा पद्धतीचा संताप, अशा पद्धतीचा विरोध हा होणं स्वाभाविक आहे. आणि त्यामुळे मुंबई तकच्या माध्यमातून प्रशासनाला कळकळीची विनंती आहे की कुठलाही निर्णय, म्हणजे आता ताईंनी सांगितलं की जवळपास 150 ते 200 असे मासळी बाजार मुंबईभरात आहेत, ज्याच्यावरती हजारो आणि लाखो कुटुंब जे आहेत त्यांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. जर अशा पद्धतीनं अशा सगळ्या मासळी बाजारांवरती तुम्ही एक हाती कारवाई करणार असाल आणि ते संपवण्याचा प्रयत्न करणार असाल तर हे सगळे कुटुंब उद्या रस्त्यावरती येतील आणि आणखीन प्रश्न जटिल होत जातील. त्यामुळे आता ही सरकारची जबाबदारी आहे की नेमकं याला धोरणात्मकरित्या कसं बसवायचं आणि या सगळ्यांना न्याय कसा द्यायचा. कॅमेरा पर्सन मंदार चव्हाण सोबत मी ऋत्विक भालेकर, मुंबई तकसाठी.